फक्त झाडं लावल्याने आपल्याला पद्मश्री मिळू शकतो का? तर हो. चला जाणून घेऊया 114 वर्षाच्या पर्यावरणप्रेमी शालू मारदा थिमक्का यांच्याविषयी. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल 1995 मध्ये राष्ट्रीय नागरी पुरस्कार, सालू मर्दा तिमक्का समाजसेवा, 2019 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार आणि 2020 मध्ये केंद्रीय विद्यापीठ कर्नाटकने त्यांना मानद डॉक्टरेट पदवी बहाल केली. 30 जून 1911 रोजी कर्नाटकमधील तुमकुरू जिल्ह्यात जन्मलेल्या थिमक्का यांचे लग्न अवघ्या 12 वर्षाच्या वयात चिक्कय्या यांच्यासोबत झाले. त्यांना कोणी मुलं नव्हती. मातृत्वाची ओढ आणि जिव्हाळा त्यांनी झाडात शोधला. याच प्रेमातून त्यांनी हुलिकल ते कुडूर या सुमारे 4.5 किलोमीटर प्रदेशात 385 झाडांची लागवड केली. ते दाम्पत्य रोज पाण्याचे 4 डब्बे घेऊन निघायचे व त्या झाडांना पाणी घालायचे. झाडे मोठी झाल्यानंतर ती जनावरांनी खाऊ नयेत म्हणून त्यांनी त्यांच्याभोवती काट्यांचे कुंपणी तयार केले. तब्बल 80 वर्षाच्या अथक श्रमानंतर त्यांनी 8,000हून अधिक झाडे लावली. प्रत्येकाची आईसारखी काळजी घेतली. 1991 मध्ये पतीच्या निधनानंतरही थिमक्का यांचा पर्यावरण संवर्धनाचा प्रवास अबाधितच राहिला. या अखंड समर्पणातूनच त्या वृक्षमाता म्हणजेच मदर ऑफ ट्री म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सध्या मोठ्या प्रमाणात होणारे वृक्षतोड, त्यामुळे होणारे वातावरणातील बदल हे जर थांबवायचे असतील तर तरुण पिढीने यांच्याकडून प्रेरणा घेणे गरजेचे आहे. विकासाच्या नावावर आपण जंगलच्या जंगल तोडत आहोत, पण याच्याच बरोबर उलट थिमक्का यांचे कार्य आहे. आपल्या भविष्याची दिशा ही पर्यावरणाच्या रक्षणात दडलेली आहे हे त्यांनी तरुण पिढीला शिकवलं. 14 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 114व्या वर्षी त्यांचे निधन झाले. आज ते आपल्यात नाही, पण त्यांनी लावलेले प्रत्येक रोप, त्यांचे प्रेम, समर्पण आणि हिरवाईचा वारसा आपल्याला जिवंत ठेवत राहील. त्यांच्या संघर्षातून आणि कर्मातून देशातील प्रत्येकाला एक संदेश मिळतो. पर्यावरणाशी जुळलेली आपली ओळख आणि कर्तव्य सतत फुलत राहू.